जय हिंद दोस्तांनो, भारताने पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि भारतात जी काही पंचायत राज व्यवस्था लागू झालेली आहे ती बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वन लाइनर पद्धतीने बलवंतराय मेहता समितीबद्दलच्या सर्व महत्त्वाच्या बाबी समजून घेणार आहोत। जसे की या समितीची स्थापना केव्हा झाली, यांनी अहवाल केव्हा सादर केला, या समितीत कोण कोण सदस्य होते आणि अल्टिमेटली या समितीच्या शिफारशी कोणकोणत्या होत्या। परीक्षेत या समितीबद्दल आणि याच्या शिफारशीबद्दल हमखास प्रश्न विचारला जातो मित्रांनो। तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बलवंतराय मेहता समितीची स्थापना जी आहे ती 1957 साली करण्यात आलेली होती आणि सामूहिक विकास प्रकल्प ज्याला आपण CDP म्हणतो, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याचप्रमाणे राष्ट्रीय विस्तार योजना, नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम यांचे मूल्यमापन करण्यासाठी 16 जानेवारी 1957ला या समितीची दोस्तांनो स्थापना करण्यात आलेली होती। नंतर आपल्याला महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की 27 नोव्हेंबर 1957 रोजी या समितीने आपला अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। आता समितीत कोण कोण सदस्य होते तर आपल्याची नावं लक्षात ठेवणं क्रमप्राप्त ठरतं। तर अध्यक्ष ऑब्वियसली होते बलवंतराय मेहता, त्यांच्या बरोबरीने DP सिंग, नंतर BG राव, तिसरे जे सदस्य होते ते होते हृदयनाथ कुंजरू आणि चौथे जे होते फूलसिंग ठाकूर। या सर्व सदस्यांचा बलवंतराय मेहता समितीत समावेश होता। आता बलवंतराय मेहता होते कोण तर बलवंतराय मेहता हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। आता जानेवारी 1958ला या अहवालाला राष्ट्रीय विकास परिषदेने, ज्याला आपण NDC म्हणतो, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, यांनी अहवाल स्वीकारलेला आहे आणि अल्टिमेटली यांच्या शिफारशीनुसार भारतात पंचायत राज व्यवस्थेला काय करण्यात आलेली आहे, सुरुवात करण्यात आलेली आहे। आता पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं आपल्या देशातील पहिलं राज्य कोणतं होतं दोस्तांनो, तर या राज्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे राजस्थान। राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पहिली ग्रामपंचायत स्थापन झालेली होती आणि पंचायत राज हे स्वप्न जरी महात्मा गांधी यांचं असलं तरी या व्यवस्थेला पंचायती राज हे नाव देणारे कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू। सो ऑब्वियसली दोस्तांनो पंचायती राज हे नाव सुचवणारे कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान। आता दोस्तांनो या समितीच्या प्रमुख शिफारशी कोणत्या होत्या। परीक्षेत आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणती शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली नव्हती, त्यामुळे सर्व महत्त्वाच्या शिफारशी आपल्याला लक्षात ठेवणं क्रमप्राप्त ठरतं। पहिली शिफारस दोस्तांनो होती की आपल्या देशामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी, ज्यामध्ये ग्राम पातळीवरती ग्रामपंचायत, मधल्या पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद अशा संस्था ज्या आहेत या कार्यरत असाव्यात। नंतर दुसरी महत्त्वाची शिफारस जी आहे की पंचायत समितीस, जो की पंचायत राज व्यवस्थेतला मधला स्तर आहे, त्याला महत्त्वाचे स्थान असावे आणि जिल्हा परिषद जी आहे त्यांनी फक्त समन्वयाची म्हणजेच कोऑर्डिनेटरची भूमिका जी आहे ती पाळावी। नंबर 3ची शिफारस जी आहे की आमदार आणि खासदार यांना पंचायत राजमध्ये सदस्यत्व देण्यात यावे। चौथी महत्त्वाची शिफारस ग्रामपंचायत पातळीवरती प्रत्यक्ष निवडणुकीने, दोस्तांनो लक्षात घ्या, ग्रामपंचायत पातळीवरती प्रत्यक्ष निवडणुकीने, तर पंचायत समितीत अप्रत्यक्ष निवडणुकीने सदस्य निवडले जावेत। म्हणजे पंचायत समितीत जे काही सदस्य निवडले जाणार अप्रत्यक्ष रीतीने ते ग्रामपंचायत सदस्यातून निवडले जावे, अशी शिफारस बलवंतराय मेहता समितीने केलेली होती। पाचवी आणि अतिशय महत्त्वपूर्ण जी शिफारस आहे SC अनुसूचित जाती, ST अनुसूचित जमाती आणि महिला यांना जर पुरेसं प्रतिनिधित्व प्राप्त न झाल्यास SC आणि ST प्रवर्गातून प्रत्येकी 1 तर महिला प्रवर्गातून 2 महिला सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून नेमावे। म्हणजे कोऑप मेंबर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे यांची नियुक्ती केली जावी। नंबर 6वी जी शिफारस आहे ग्रामसभेमार्फत न्यायपंचायतीची स्थापना करण्यात यावी। ग्रामसभेमार्फत न्यायपंचायतीची स्थापना करण्यात यावी। मग 7वी महत्त्वाची शिफारस जी आहे तो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम करतं आपल्याला माहिती आहे दोस्तांनो, तो असतो कोण, ग्रामसेवक। तर 7वी शिफारस जी आहे ग्रामपंचायतीसाठी सचिव म्हणून ग्रामसेवकाचे पद निर्माण करावे। नंतर 8वी जी महत्त्वाची शिफारस आहे
ते आहे मतदानाचा हक्क हा कर वसुलीशी निगडित असावा. म्हणजे ऑब्व्हियसली जे कर भरतात त्यांनाच फक्त मतदानाचा हक्क जो आहे तो बहाल केलेला असावा. नंतर 9वी शिफारस, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा, एक्स ऑफिशियो चेअरमन असावा. ही आणखीन एक महत्त्वाची शिफारस. 10वी शिफारस जी आहे, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने म्हणून कोणकोणते कर दोस्तांनो? संपत्ती कर, नंतर बाजार कर, नंतर कोणता कर आहे? जकात कर आणि अनुदान इत्यादी वापरण्याची मुभा असावी. आणि 11वा जी शिफारस आहे, 1,00,000 लोकसंख्येचा एक विकास गट असावा, ज्याला डेव्हलपमेंट ब्लॉक म्हणतो, तो 1,00,000 लोकसंख्येचा असावा. आणि सरते शेवटी 12वी जी शिफारस आहे, पंचायत राजमध्ये सहकार, कॉपरेटिव्ह या विषयाचा सुद्धा समावेश असावा. तर दोस्तांनो, ही झाली बलवंतराय मेहता समितीच्या बद्दलची सर्व इत्थंभूत माहिती. परीक्षेला आपल्याला निश्चितपणे ही उपयोगी ठरणार आहे. लेक्चर जर आपल्याला आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद दोस्तांनो.